श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी. त्यासाठी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. त्याला मी व्यवस्थित असं 3 पाण्याने धुवून घेणार आहे. हे पास व्यवस्थित धुवून घ्यायचा. असा मी साबुदाणा धुवून घेतला आहे. आता साबुदाण्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते. साबुदाणा भिजल एवढं पाणी टाकायचं, थोडंसं वर आलं पाहिजे पाणी. आणि याला आता झाकून 3 तासासाठी असंच ठेवायचं, म्हणजे साबुदाणा एकदम व्यवस्थित भिजला जातो. 3 तासानंतर पहा साबुदाणा किती छान भिजला आहे आणि असं मोकळा मोकळा झाला आहे. आता कढईमध्ये तूप टाकलं आहे. आता आपण 2 चमचे शेंगदाणे तळून घेणार आहोत. शेंगदाणे तळून झाले आहेत. हे शेंगदाणे वरून खायला खूप छान लागतात खिचडीबरोबर. आता 2 मिरच्या तळून घेते. आता त्याच कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे आणि 3 मिरच्याची जी भरड काढली होती ती टाकून परतून घेते. आता जो भिजलेला साबुदाणा आहे तो असं व्यवस्थित सुट्टा सुट्टा करून घ्यायचा आणि त्यामध्ये पाऊण वाटी शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. मीठ टाकलं आहे. आणि त्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. शेंगदाण्याचा कूट आपण आपल्या आवडीनुसार जास्त कमी टाकू शकतो. आता तोपर्यंत मिरची आणि शेंगदाण्याची भरड व्यवस्थित परतली गेली आहे. आता त्यामध्ये आपण साबुदाणा टाकून घेऊ. आता याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि परतवून घ्यायचं. एक 5 मिनिट असंच त्याला परतवायचं. त्यामध्ये थोडंसं उकडलेला बटाटा टाकला. आता त्यालाही मिक्स करून असं व्यवस्थित परतवून घ्यायचं. आता झाकण ठेवून याला 5 मिनिटं वाफ काढायची. 5 मिनिटानंतर पहा
त्याला पुन्हा असं थोडंसं परतवून घ्यायचं मिक्स करून. आणि पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि पुन्हा 5 मिनिटं त्याला अशी वाफ येऊ द्यायची. हे पहा किती छान खिचडी तयार झाली आहे आपली. साबुदाणा असा व्यवस्थित वाफवला गेला आहे. साबुदाण्याचा कलर बदलला की समजायचं साबुदाणा व्यवस्थित वाफवला गेला आहे. असा पांढरा राहिला नाही पाहिजे साबुदाणा. हे पहा किती छान मोकळी मोकळी आणि छान खिचडी तयार झाली आहे. आणि मऊ मऊ अशी मऊ मऊ लुसलुशीत खिचडी तयार झाली आहे. आपण सर्व करू. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते, आणि शेअर करा. हे पहा किती छान खिचडी तयार झाली आहे. एकदा ट्राय करा आता उपवासासाठी.